दिवसभर तू घरी बसून करतेस तरी काय? दिवसभर रिकामी तर असतेस किंवा तुला यातलं काय कळतंय? असं तुम्हाला ऐकवलं जातं का? आणि जर सतत ऐकवलं जात असेल तर तुमचा तिथे रिस्पेक्ट होत नाही हे लक्षात घ्या. म्हणजे दिवसभर तुम्ही सगळ्यांचं सगळं करत असता, प्रत्येकाला काय हवं काय नको ते बघत असता आणि माझं घर हे फक्त माझीच जबाबदारी आहे असं समजून वागत असाल आणि तरीसुद्धा तुम्हाला जर असं ऐकावं लागत असेल तर जरा विचार करा की आपण गृहिणी आहोत की हेल्पर. म्हणजे प्रत्येकाच्या दिमतीला तयार असणं. खरं तर छोट्या मोठ्या गोष्टींसाठी घरातले सगळे आपल्यावरती अवलंबून असतात आणि तरीसुद्धा आपल्याला विचारलं जातं की तुला काय काम असतं दिवसभर. आता याच्यामध्ये अपवाद सुद्धा असतील. काही काही गृहिणींना मिळतो रिस्पेक्ट, नाही असं नाही, पण बऱ्याच वेळेला असं असतं की गृहिणीला काही रिस्पेक्ट दिला जात नाही, तिच्या कामाची काही व्हॅल्यू नसते, तिच्या कामांना क्षुल्लक समजलं जातं. त्याचं कारण म्हणजे ती काही कमावत नसते. खरं तर आजही आपल्याकडे गृहिणीला तिच्या कामांना एवढी काही व्हॅल्यू नाही आहे. नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ. तर मैत्रिणींनो, आपल्याकडे संस्कृतमध्ये एक सुविचार आहे, माहिती आहे का? यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. म्हणजे ज्या घरामध्ये नारीची पूजा केली जाते तिथं देवदेवता वास करतात. आता पूजा करणे याचा अर्थ मान सन्मान देणे. खरंच प्रत्येक स्त्रीला समाजामध्ये तिच्या घरामध्ये रिस्पेक्ट हा मिळायलाच पाहिजे. अर्थात स्त्रियांनी सुद्धा तेवढंच जबाबदारपणे वागायला पाहिजे, हेही खरं. तर आजचा व्हिडिओ आहे तो बऱ्याच व्हिडिओच्या खाली काही कमेंट होत्या तर त्याच्यावरून मी बनवलेला आहे. अर्थात तो फक्त असाच नाही तर माझ्या अनुभवातून मी जे काही शिकले आहे तर ते नेहमी तुमच्याशी शेअर करत असते. आता प्रत्येक वेळा आपल्यालाच अनुभव आला पाहिजे असं पण काही नसतं. समाजामध्ये आजूबाजूला डोळसपणे बघितलं की काही गोष्टी आपल्या लक्षात येतात. तर आजचा व्हिडिओ तसाच आहे, तुम्हाला तो नक्कीच आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मगाशी आपण बोलत होतो की स्त्री काहीतरी कमावत असेल तर खरंच तिला व्हॅल्यू असते, म्हणजे रिस्पेक्ट असतो. आता फक्त पैसे कमवून आणणे याच्यावरतीच तुमची व्हॅल्यू आणि रिस्पेक्ट अवलंबून आहे का? तर असं नाही, पण आपणच याला कारणीभूत असतो. आपण स्वतःलाच काही किंमत देत नाही तर इतर तरी कसे देतील ना? कारण स्वतःविषयी एक न्यूनगंड म्हणत असतो की मला काही जमत नाही, मला हे नाही जमणार, मला ते नाही करायला जमणार, एवढ्या वर्षात मी काही केलं नाही, फक्त घरीच होते, आता मला काय जमणार आहे, मी कुठे बाहेर जात नाही, माझ्यामध्ये आत्मविश्वासाची कमी आहे, मला काही व्यवहार ज्ञान नाही. तर स्वतःबद्दलचे हे गैरसमज आहेत ना तर ते आधी तुमच्या मनात असतात आणि इतर लोक फक्त त्याला हवा द्यायचं काम करत असतात. आणि असं जर तुम्हाला वाटत असेल की आपल्यामध्ये आत्मविश्वासाची खूप कमी आहे ना, तुम्ही एक काम करा, आधी आरशासमोर उभे राहा, आधी तुम्ही काय होतात ते नीट आठवा आणि आता तुम्ही असे का झाले आहात याचा विचार करा. तुम्हाला आपोआपच त्याच्यावरचं सोल्युशन सापडेल. बघा, आत्मविश्वास येतो ज्ञानातून. एखाद्या विषयाचं जर तुम्हाला परफेक्ट ज्ञान असेल, माहिती असेल तर तुम्ही तिथे कॉन्फिडंट असता. म्हणून तुम्ही कितीही वयाचे असा, ज्ञान घेणं कधी सोडायचं नाही. प्रत्येक गोष्टी म्हणजे जगात बाहेर काय चाललंय याची आपल्याला माहिती असायला हवी. फक्त घर घर असं करून काही चालत नाही. म्हणजे बघा, आपलं एक रुटीन असतं, ते पण स्वतःच्या वेळेनुसार किंवा स्वतःच्या कामानुसार नसतं तर इतरांच्या कामानुसार आपलं आपण रुटीन ठरवलेलं असतं. तर ते पण ठीक आहे, आपण एक पत्नी असतो, एक आई असतो आणि आपली फॅमिली ही आपली प्रायोरिटी असायलाच पाहिजे. पण हे सगळं करता करता तुम्ही स्वतःला कुठे हरवून गेलात त्याचा विचार करा. मुळात ना आपला आनंद आहे ना तो इतरांवरच अवलंबून असतो. म्हणजे कोणी आपलं कौतुक केलं की आपण आनंदी होतो किंवा कोणी आपल्याला नावं ठेवली की आपलं मन खट्टू होतं, आपल्यालाच याच गोष्टी जमत नाहीत किंवा आपल्यामध्येच काहीतरी कमी आहे असं वाटत राहतं, किंवा आपण जे काही करतो त्याचं आपल्याला ॲप्रिसिएशन सतत मिळालं पाहिजे असं आपल्याला वाटतं. किंवा कधी कधी असंही असतं की सगळेजण रिस्पेक्ट व्हॅल्यू देत असतात तरी सुद्धा आपलं मन नाराज असतं. त्याचं कारण आपल्याला असं वाटतं की आपण दिवसभर घरी एकटेच असतो तर संध्याकाळी घरी आल्यानंतर सगळ्यांनी आपल्याला अटेन्शन द्यावं, आपल्या अवतीभोवती असावं, आपल्याशी बोलावं. कसं असतं ना, प्रत्येकाची त्याची त्याची एक स्पेस असते आणि ती द्यायला पण हवी. ती जेव्हा आपण देत नाही ना तेव्हा मग सुरू होते ती चिडचिड आणि मग आपल्याला असं वाटतं की आपल्याला काही व्हॅल्यू नाही आहे. पण हे सगळं करतोय ते कशासाठी? त्याचं कारण असतं एकटेपणा. कारण दिवसभर तर आपण घरी एकटेच असतो आणि काही अपवाद वगळता गृहिणींचा कुठलाही असा मैत्रिणींचा ग्रुप नसतो किंवा जवळची अशी कोणी खास मैत्रीण नसते. खरंच मी तर हे ऑब्झर्वेशन केलंय की ज्या स्त्रिया बाहेर जॉब वगैरे करतात ना, ॲटलिस्ट कामाच्या ठिकाणी तरी त्यांचा एक छानसा ग्रुप असतो आणि जिथं खरी मैत्री असते ना चांगली, तिथं मन आपोआप आनंदी राहतं. त्यामुळे चांगल्या मैत्रिणी जोडण्याचा प्रयत्न करा आणि असं नसेल तर स्वतःमध्येच खुश राहायला शिका. घरातली सगळी कामं झाल्यानंतर सुद्धा भरपूर वेळ आपल्या हाताशी असतो. अशा वेळेला स्वतःसाठी वेळ दिला, स्वतःसाठी काही केलं ना तर मग एकटेपणा वाटत नाही. तर तुम्ही म्हणाल की या वयामध्ये आम्ही काय करणार? तर तुमचं आरोग्य हा तुमचा सगळ्यात जवळचा मित्र आहे आणि तुमची ती जबाबदारी सुद्धा, आणि त्याबरोबरच तुमचं चांगलं आरोग्य ही तुमची आणि तुमच्या घरातल्यांची सुद्धा गरज आहे, हे विसरू नका. त्यामुळे जो वेळ आहे त्यामध्ये योगा, प्राणायाम करा, चालायला जा. आपल्याला नक्की काय करायला आवडतंय
हे बघा, या जगात कितीतरी गोष्टी आहेत करण्यासारख्या. हे मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगतेय बरं का. म्हणजे जेव्हा मी युट्यूबचं काम करत नव्हते ना, तेव्हा माझ्याकडे भरपूर वेळ असायचा. काय करायचं तर या वेळेत असा मला प्रश्न पडायचा. खूप एकटेपणा वाटायचा. आपल्यासाठी कुणालाच वेळ नाही असं वाटायचं. किंवा आपण एवढं शिक्षण घेतलं तर त्याचा काहीच उपयोग केला नाही, असे एक ना अनेक विचार सतत मनात येत असायचे. यामुळे होतं काय की तुम्ही आपोआप निगेटिव्ह विचार करायला लागता. त्याचा परिणाम तुमच्या हेल्थवरती होतो. आणि खरं सांगू का, तुमची व्हॅल्यू तुम्हाला कधी कळते माहितीये का? आजारी पडल्यानंतर. आणि माझंही तसंच झालेलं. आणि मग मात्र मी खडबडून जागी झाले. स्वतःवर प्रेम करायला लागले. मला घरी बसूनच काय करता येईल याचा विचार करायला लागले. पहिला तर मी विचार केला, माझी आवड कशामध्ये आहे, माझ्यामध्ये काय स्किल आहे. आणि मग माझा मार्ग मला मिळत गेला. आणि इतक्या साऱ्या नवीन गोष्टी मी शिकले. काही टेक्निकल गोष्टी असतात, म्हणजे आपण जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो ना, तेव्हा आपण पटापट सगळे स्किल त्यासाठी जे लागतात ना ते शिकत जातो. खरंच आता मी खूप बिझी आहे आणि हॅपी सुद्धा आहे. मी हे युट्यूबचं काम आहे ते माझ्या स्वतःसाठी करते. मला याच्यातून आनंद मिळतो म्हणून करते. म्हणून सांगते की तुमच्यामध्ये सुद्धा काहीतरी स्किल असेल तर ते ओळखा आणि त्या गोष्टी करायला लागा. आणि बघा, देवाने प्रत्येकाला जन्म दिलाय, तो काही हेतू पुरस्सर दिलेला आहे. त्यामुळे आपलं काम, आपली निवड कशासाठी झाली आहे ते ओळखायला शिकलं पाहिजे. आणि परवाच एक कुठेतरी छान असं वाचलं की आयुष्यामध्ये तुम्ही कितीही शिकलात तरी एक डिग्री तुम्ही घेणं कंपल्सरी आहे. ती म्हणजे बी काम, CALM काम. शांत राहणं, सॉर्टेड राहणं. तर शांत राहणे याचा अर्थ आपल्यावरती कोणी अन्याय करत असेल तर शांत बसणे असा नाही होता, पण उगाच जगाच्या कोलाहलाकडे न लक्ष देता तुमचा आतला मनाचा आवाज काय म्हणतोय ते ऐकणं. खरं सांगू का, आता मी खूप सॉर्टेड आहे. आता मला कुणालाही काही प्रूव्ह करून दाखवायची गरज भासत नाही. मी अशी आहे, मी तशी आहे, मी तेव्हा अशी का वागले, तर असं स्पष्टीकरण मी देत बसत नाही. मी कोणाला ती व्यक्ती माझ्याशी असं का वागली याच्याबद्दल सुद्धा स्पष्टीकरण विचारत नाही. आता तुम्ही म्हणाल हे काय वैराग्य वगैरे आलं की काय? हो, तसंच आहे. एवढी वर्ष स्वतःला त्रास करून घेतल्यानंतरचं मला आलेलं हे शहाणपण आहे. मला तर आता अजून एका गोष्टीवर मला तुमच्याशी बोलायचं आहे की आपल्या बायकांना सगळ्या एजमध्ये सगळ्यांना येणारी एक कॉमन गोष्ट आहे, ती म्हणजे ना थकवा. आपलं शरीर आहे ना स्वतःहूनच आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं, पण आपण ती कधीच ऐकत नाही. आणि शरीराला जेव्हा थकवा येतो, आपण खूप थकलेलो असतो तरी सुद्धा तसंच ओढत काम करत राहतो. मला आपल्याला त्रास होतोय हे सुद्धा सांगत नाही, किंवा कोणाला कशाला, आपण स्वतःला सुद्धा हे मान्य करत नाही. तर असं करू नका. थकल्यासारखं वाटत असेल तर थोडं थांबा, विश्रांती घ्या. स्वतःला काय वाटतंय हे स्पष्टपणे घरातल्यांशी बोलायला शिका. पण ना दुसऱ्यांना जास्ती प्रायोरिटी देतो, म्हणजे नाही माझ्यापेक्षाही दुसऱ्यांचं काम जास्ती महत्वाचं आहे, हे आपण आपल्या मनाशी पक्क ठरवलेलं असतं. पण कसं आहे ना, दुसऱ्यांसाठी काहीतरी करायचं असेल तर आपल्याला पण तेवढं हेल्दी राहायला पाहिजे ना. तुम्ही कधी विमानातली अनाउन्समेंट ऐकली आहे का? ते काय सांगत असतात, हातवारे करून बोलत असतात बघा. तर ते काय सांगत असतात की आधी स्वतःच्या सेफ्टीचा विचार करा आणि मग इतरांना वाचवण्याचा प्रयत्न करा. तर तसंच आहे. तर सांगू का, मी सुद्धा अशीच होते. सगळं काम मीच केलं पाहिजे असा माझा अट्टाहास असायचा. आणि त्यामध्ये मी सुद्धा थकली आहे हे कधी माझ्या लक्षातच आलं नाही. आणि एक दिवस ना स्वयंपाक करत असताना खरंच मला चक्कर आली. असं गरगरलं, कशी तरी सोफ्यावर येऊन बसले. त्याचं कारण होतं हिमोग्लोबिनची कमी आणि थकवा वाटत असताना सुद्धा सतत काम करत राहिलेली. त्याच्यानंतर मात्र मला स्वतःची खरी व्हॅल्यू समजली. आधी स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे, आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे फक्त आळशीपणा करून झोपून राहणे असा याचा अर्थ होत नाही. सतत आळशीपणा केल्याने, सतत झोपून राहण्याने, सतत आराम करण्याने सुद्धा शरीर आजारीच पडतं. त्यामुळे बॅलन्स करणं गरजेचं आहे. तेव्हापासून मी सकाळचा अर्धा तास तरी स्वतःसाठी काढायला लागली. योगा, प्राणायाम या गोष्टीवर माझा खूप विश्वास आहे आणि तुम्ही ते नेहमीच माझ्या व्लॉगमधून बघता सुद्धा. आता व्यायामासाठी वेळ काढला हे ठीक आहे, पण कधी कधी स्वतःला सुद्धा आपला मी टाइम द्यायला पाहिजे ना. आणि मुलं लहान असताना नाही मिळत वेळ, खरंच आहे हे. पण जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा आपल्याला भरपूर वेळ असतो, पण आपल्याला तेव्हा असा प्रश्न पडतो की या वेळेचं करायचं काय. तर असं म्हटलं जातं की जो व्यस्त है जीवन उसी का मस्त है. जे मी तरी सांगेन की तुम्ही सतत काही ना काही कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवा, रिकामे बसून राहू नका. कारण जेवढे तुम्ही स्वतःला बिझी ठेवाल ना, तेवढा इतरांविषयी विचार करणं बंद कराल. कारण खूप वेळा असं होतं की जेव्हा आपल्याला रिकामा वेळ असतो ना, तेव्हा आपला तो वेळ आहे चांगला अमूल्य वेळ आपण इतरांविषयी विचार करण्यात घालवतो. म्हणजे दुसऱ्याचं कसं चाललंय, कुणाकडे काय आहे, मग माझ्याकडे ते नाही, ह्याचं बरं चाललंय, त्याचं बरं चाललंय. आणि तुम्हाला सांगू का, तुमच्या मनामध्ये जे विचार चाललेले असतात ना, तर तेच तुमचं आयुष्य घडवतात. आपल्याला असं वाटतं की आपल्या मनामध्ये काय विचार चालू आहे ते इतरांना समजत नाही. इतरांना जरी ते कळाले नसले ना, तरी तुमच्या मनातले जे विचार असतात ते इतरत्र कुठेही जात नाही, तुमच्या भोवती, तुमच्या घरामध्येच ते भरून राहतात. त्याच्यामुळेच नेहमी पॉझिटिव्ह विचार करा स्वतःविषयी आणि इतरांविषयी सुद्धा. तुम्ही स्वतःविषयी विचार करा. बघा, प्रत्येकालाच हे आयुष्य
एकदाच मिळालेला आहे, अजून सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. आपल्याला काय आवडतंय त्या गोष्टी करा. कधी कधी ना मी बघितलंय आणि ऐकलंय सुद्धा, बायकांच्या खूप छोट्या छोट्या इच्छा असतात. म्हणजे ना परवा एका जुन्या मैत्रिणीचा फोन आलेला. तिनं याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे गृहिणींनो स्वतःसाठी पण जगता यायला हवं, तर तो व्हिडिओ बघितला आणि मला फोन केला. तिला माझा तो जीन्स आणि टी शर्ट मधला लुक खूप आवडला. म्हणाली, अगं तू तर अजून तशीच राहतेस जशी कॉलेजला होती तशीच. मलाही असं राहायला खूप आवडतं ग. घरातले काही म्हणत नाहीत, पण मलाच असं कुठेतरी मनात वाटतं की आता मी असे ड्रेस घातले तर लोक काय म्हणतील आणि मला कसं दिसेल, शोभेल का ते. म्हणजे बघा इथं कोण अडवतंय, दुसरे नाही तर स्वतःच. मी म्हटलं अगं तू ट्राय तर करून बघ. ती बोलली, नाही ग तुला सवय आहे पहिल्यापासून, मला नाही. त्यामुळे तू एकदम कॉन्फिडंट दिसतेस त्याच्यामध्ये, मला तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे. मुळात लोक काय म्हणतील अशी भीती वाटते. बघा आता लोक काय म्हणतील याचा विचार करत बसला तर तुम्ही जगूच शकणार नाही. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास सुद्धा कमी होतो. आणि खरं सांगू का, आत्मविश्वास हा स्त्रीचा सर्वात मोठा दागिना आहे. आणि खरं सांगू का, जेव्हा तुम्ही तुमच्या कामामध्ये परफेक्ट असता, तुम्ही स्वतः जे काही करताय त्याबद्दल कॉन्फिडंट असता, तेव्हा कुणी काही म्हणायला येत नाही तुम्हाला. आणि जर तुम्हाला कुणी पाठवून काही बोलत असेल तर त्याकडे लक्ष नाही द्यायचं. काही लोक असतात निगेटिव्ह मनोवृत्तीचे. म्हणजे आपल्यामध्ये इतकी पॉझिटिव्हिटी असायला पाहिजे की इतरांची निगेटिव्हिटी तिथपर्यंत पोहोचताच कामा नये. आणि मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं की तुम्ही सगळ्यांनी कालच्या व्हिडिओला इतक्या छान छान कमेंट केल्या माझ्या लुकबद्दल. तर कसं आहे ना, जसा ज्याचा चष्मा असतो तसं त्याला ते जग दिसतं. तुम्ही सगळ्याजणी चांगल्या आहात, त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा सगळं चांगलंच दिसतंय. एक कमेंट होती निगेटिव्ह, पण मी त्याकडे काय फार लक्ष दिलं नाही, डिलीट करून टाकली. कारण का मला एवढा वेळ त्याच्यामध्ये वाया घालवायचा नव्हता प्रश्नोत्तराचा तास करायला. जे ती व्यक्ती काहीतरी बोलणार, परत मी काहीतरी बोलणार, परत ती काहीतरी बोलणार, अशा गोष्टींमध्ये वेळ घालवायला खरंच माझ्याकडे वेळ नाही. आणि मी खूप सॉर्टेड आहे. मला काय करायचं असतं हे मला पक्क माहिती असतं. माझ्या अनुभवातून, माझ्या चुकांमधून मी खूप काही शिकली आहे. मला त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करणं जमतं. फारच त्रासदायक होत असेल तर सरळ डिलीट, म्हणजे हा ऑप्शन तर असतोच आपल्याकडे, नाही का. डिलीट म्हणजे कमेंट बद्दल नाही बोलत आहे, म्हणजे मुद्दामून आपल्याला त्रास देणाऱ्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या. मैत्रिणींनो, मला माहिती आहे की तुम्हाला माझ्याकडून असेच मोटिवेशनचे व्हिडिओ असतात ते अपेक्षित असतात, तुम्हाला ते आवडतात आणि रिलेटेबल सुद्धा वाटतात. कसं आहे ना, आयुष्यामध्ये जसे वेगवेगळे रंग आवश्यक आहेत ना, तसंच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळेच थोड्या वेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या छान छान कमेंट्स खरंच मला मोटिवेट करतात आणि अशा कमेंट्समुळे आपण अजून जास्तीत जास्त जोडले जातो, प्रत्यक्ष संवाद झाल्यासारखा वाटतो. त्याच्यामुळे प्लीज कमेंट करा. आणि तर नेहमीप्रमाणे जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.